नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कशात मस्त आहात ना? मस्तच राहा. मंडळींनो, श्रावण महिना चालू आहे आणि त्यामुळेच घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले. म्हणूनच मला वाटलं की आपण पण श्रावणात काहीतरी मस्त असं स्पेशल बनवावं. मग मी विचार करत होती काय बरं करावं, काय बरं करावं. लगेच माझ्या लक्षात आलं की काल आमच्या ताईंनी ना मला मस्त अशी हिरवीगार अळूची पानं दिली होती. म्हणूनच मी बोलले आज अळूवडीचा बेत करावा आणि म्हणूनच तुमच्यासाठी खास अशी अळूवडीची परफेक्ट रेसिपी मी घेऊन आली. तर चला मंडळी, अळूवडी कशी बनवायची, पानांची निवड, सारण कसं करायचं, रोल कसा करायचा, ह्या सगळ्याची डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ हा शॉर्ट. अळूवडी बनवताना नेहमी लक्षात घ्यावं की पानांची योग्य निवड हीच महत्त्वाची. यामध्ये हिरवा देठ आणि काळा देठ असे दोन प्रकारची पानं येतात. तर आपण नेहमी काळा देठ हाच प्रिफर करावा, कारण जेव्हा आपण हिरवा देठ घेतो तेव्हा ती अळूवडी कधीच परफेक्ट बनत नाही, ती थोडी घशालाही खकावते. त्यामुळेच त्या अळूवडीची नेहमीच योग्य पानांची निवड महत्त्वाची. त्यानंतर हा आपला पान उलटा करून त्यामधील जो फुगीर भाग आहे तो कट करायचा, जेणेकरून आपण जेव्हा अळूवडी फोल्ड करू तेव्हा ती तुटण्याची शक्यता कमी होते. त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने असं फ्लॅट करून द्यायचं आणि आपली पानं आता रेडी आहेत अळूवडी बनवण्यासाठी. तर आपण आता सारण बनवूया. वड्यांचं सारण बनवण्यासाठी मी ते बेसन पिठाचा यूज करते. तर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, घरचा मसाला, हळद, गूळ आणि चिंचेचा कोळ आणि चवीपुरतं मीठ हे सगळे सामग्री एकत्र करायची आणि असं सारण बनवायचं, ना पातळ ना जास्त जाड. तर अशा प्रकारे आपलं सारण रेडी आहे. तर इथे मी सर्वात प्रथम एक मोठा पान घेतला आहे आणि त्यावर सगळं सारण एकसारखं लावून घेणार आणि त्यानंतर आपण त्यावर दुसरं पान ठेवणार आहे. आता दुसरं पान ठेवताना लक्षात घ्यायचं की हे पान आपल्याला उलट्या दिशेने ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे एकावर एक असे 3-4 पानं ठेवून आपल्याला सगळं सारण त्याला लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला फोल्ड करून परत एकदा रोल करायचा आहे. तर छान असा आपला परफेक्ट रोल तयार होतो, अजिबात हा सुटत नाही. तर छानपैकी असा रोल झाला आहे. तर एक साईडला आपण गरम पाणी ठेवायचं आणि जाळी ठेवून हा रोल 15 ते 20 मिनिटं छान असा वाफवून घ्यायचा आणि तुमची अळूवडी आता रेडी झाली आहे. ही तुम्ही थंड झाल्यावर असे काप करायचे आहेत, असे मध्यम आकाराचे ते काप करायचे आहेत, ना जाड ना जास्त पातळ. आता हे काप तुम्ही असेही खाऊ शकता किंवा याला डीप फ्राय आणि शॅलो फ्राय तुमच्या इच्छेनुसार या अळूवडीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे अळूच्या पानांची काय काय रेसिपी बनवली जातात नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा.